Good morning, all of you. Let us start. काय चैतन्य आलाय काय? चैतन्य 18 नंबर. सर लय मोठा माणूस आला का रे तू? अहो नाही हो सर, टेस्ट दिली होती सर मी काल, पण सर फोन आला म्हणून यू हॅव ऑलरेडी रिस्पॉन्डेड असं म्हणलं सर, असं मेसेज आला. मला वाटलं सबमिट झाली. परत तुमचं सकाळी मेसेज बघितला म्हणून परत दिली, तर परत पण सर तसंच म्हणलं मला वाटलं सबमिट झाली असेल. असं नाही बाबा, अरे ऍबसेंट पडली तर टर्म वर ग्रँड होणार नाही. टर्म ग्रँड होणार नाही रे. सिरियस घ्या थोडं आयएससी जरा. हा आदित्य गोडके झाली का सर सबमिट मग? कधी? Yes. हा नाही, मी चेक नाही केलं आणखी. स्टॉप केलं, बर. आणखी चेक नाही केलं. आदित्य गोडके येस सर. काय तुमचं काय बाबा? सर ते गावाला गेलो होतो सर मी. मग गावाला टेस्ट द्यायची नसती का? सर तिकडे रेंज नव्हती, काल आल्यानंतर संध्याकाळी द्यायचं लक्षातच मी नाही. मेसेज सकाळी किती वाजता टाकला रे भाऊ तुला? सकाळी 5 ला टाकलाय सर. 5 ला टाकला, बरोबर आहे. हा. मग काय आता जाऊन दे सोडा, तुम्हाला जास्त बोलायचं नाही याच्यावर. सर सकाळी दिली मी टेस्ट. बर. Okay, so we just discuss about that our ISC. We just have share that so check will be submitted or not. Just a wait, we check, just check. आता काय जरी तुम्ही सबमिट नसेल झाली तरी तुम्ही सबमिट करू शकत नाही आता, कारण आम्ही स्टॉप केलेलं आहे सगळं. टेस्ट नाही आली आदित्य माझ्याकडे. आपलं हे चैतन्य हा सबमिट झालेली नाही तुझी टेस्ट. झालं नाही सर? नाही. बर. का डिव्हिजन चुकीच टाकलं? रिस्पॉन्स आला का तुला? रिस्पॉन्स आला तुझ्याकडे चैतन्य? हा सर, हा रिस्पॉन्स आला होता सर. यू हॅव ऑलरेडी रिस्पॉन्डेड असं म्हणत होतो सर, दोनदा असंच म्हणलं. मेल आला का? मेल आला का? मेल नाही आला. मग नाही सबमिट झाले. मेल नाही आला म्हणजे सबमिट नाही आले. मेल नाही आला. हो. Okay. So just we share that screen. We just discussed about that IAC test and then we go to the next part. Okay. All of you see the screen? Okay. So what is the first question? If x equal to cos theta plus I sin theta, x equal to cos theta plus I sin theta, then what is the x raised to 5 minus 1 upon x raised to 5? So using this result, x raised to m minus 1 upon x raised to m, the standard result is 2i sin m theta. Using this standard result, we got that m value is 5. So what do you get the answer? 2i sin 5 theta. So option is D. Option is D. Okay, ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी लगेच विचारायचं. पुढचं, the curve represented by the equation, the curve represented by the equation a square is equal to y cube into 2a minus y is आता हे काय सिमेट्री अबाउट x axis की y axis आधी चेक करा. x axis की y axis ते चेक करायचं. सो a square x square is equal to ay cube minus y raised to 4. So we got that. या ठिकाणी पॉवर ऑफ y इव्हन नाहीये, त्यामुळे सिमेट्री अबाउट x axis चा विषय गेला. हे दोन ऑप्शन गेले डायरेक्टली. हा 3 पण ऑप्शन गेला. राहिला कुठला? हा. ओके. व्हॉट इज द power of x is even, so it is symmetry about y axis.
and passing through, we just put that x equal to 0, passing through y axis, that is 0 to 1. Okay, so option C is correct one. I think ha repeat झाला correct. Yes, sir. Okay, repeat झाला का? I think cos of x plus iy. So what is the cos of x plus iy? So cos x into cos iy minus sin x into sin iy. So what is it? Cos x into cos hyperbolic y minus sin x into sin y म्हणजे काय? I times sin hyperbolic y. So what do you get the answer? Cos x into cos hyperbolic y minus I times sin x into sin hyperbolic y. So option C is there. पुढचं. The region of absence for the curve represented by the equation x square y square, sorry, xy square. आता त्याचं region of absence काढायचं. Region of absence काढण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय? काय काय काढायचं? पहिल्यांदा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, नंतर काय रे? Asymptote. असिम्प्टोट. ओके, दोन गोष्टी काढा. व्हॉट इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा टँजंट? टँजंट काढायची गरज नाहीये. ओके, सो व्हॉट इज असिम्प्टोट हियर? सॉरी, व्हॉट इज से दॅट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन x इक्वल टू 0 टाकला, x इक्वल टू 0 टाकला तर काय भेटेल? इंटरसेक्ट करत नाही x ऍक्सिसला, सॉरी y ऍक्सिसला इंटरसेक्ट करत नाहीये. y इक्वल टू 0 टाकला, y इक्वल टू 0 टाकला, y इक्वल टू 0 टाकला तर x इक्वल टू काय? a. एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करतो कुठे? a0 ला. y ऍक्सिसला x इक्वल टू 0 टाकला, x इक्वल टू 0, y ऍक्सिसला इंटरसेक्टच करत नाही, म्हणजे x ऍक्सिसला इंटरसेक्ट करतोय तो फक्त. ओके, व्हेरी गुड. पुढे हा तुमचा कर्व आहे, बरोबर आहे? a0 समवेअर a0 पॉइंट. ओके, आता ऑब्व्हियसली y ऍक्सिसला इंटरसेक्ट करत म्हणजे हा कर्व असा असेल ना. हॅलो, बरोबर आहे का? आणि असिम्प्टोट काढा वाटलंच तर. असिम्प्टोट काय येणार त्याचे असिम्प्टोट काढा. asymptote काय येणार? Parallel to x axis, coefficient of highest degree term in x not possible. Parallel to y axis, coefficient of highest degree term in y, y चा x equal to 0. So x equal to 0, x equal to 0 is अशा asymptote म्हणजे काय? So x greater than a, x less than a, or x greater than a, x less than 0. या दोन्ही पैकी कुठला ऑप्शन आहे? x greater than a आणि x less than 0. So option C is there. आलं लक्षात? हॅलो, Yes, sir. Yes. मागे चाललंय एकटं, असं नको व्हायला ना. आलं लक्षात ना? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढा फक्त. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि असिम्प्टोट करा, दोन गोष्टी तुमचं क्लिअर होतंय. पुढे the sufficient condition for the f of z to be analytic. What is sufficient condition? Sufficient condition is not necessary and sufficient condition. Necessary condition is what? It should be satisfied that or partial derivative must be continuous. And sufficient condition, CR equation is satisfied. What is CR equation? Ux equal to Vy and Uy equal to minus Vx. Where the option? I think B B. is the Option B. option. Is the option. B. Okay, पुढे. The curve represented by the equation. Obviously, this is also repeat question. I think so. The symmetric about the theta equal to pi by 2 and passing through the, sorry, not passing through the pole. Sorry, symmetric about initial line and not passing through the pole. So option B is there. बरोबर आहे का? याचा कर्व असा काहीतरी येतोय. याचा कर्व असा काहीतरी येतोय. असा कर्व येतो त्याचा. कारण की या ठिकाणी थीटा इक्वल टू कुठली जरी व्हॅल्यू टाकली, theta equal to 0 टाका, theta equal to 0, so we got that A. Theta equal to pi by 2 टाका, option is 2A. Theta equal to pi टाका, cos pi minus 1. So for theta equal to pi, ह्यासाठी theta equal to pi, ह्यासाठी तुमचा कर्व R काय होतोय? 2A upon 0. It is not defined. It is infinite. Go to infinite. Mean not touch to that theta equal to pi. म्हणजे हा असाच इन्फिनिट जाणार, बरोबर आहे? So not passing through the pole. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. This is their option. I think मला वाटतं मी ऑप्शन काय दिलं मला चेक करून द्या एकदा. ओके, बी इज द ऑप्शन. येस. पुढचं sin ix equal to sin ix equal to I sin I sin hyperbolic H. x. okay, option D. Curve represented by the equation. Curve represented by the equation
So represented by the equation. So represented by the equation. Option A. ओके, त्यासाठी काय करायचं, आता तुम्हाला ऑब्विसली माहिती अशा प्रकारचे कर असतील तर ते ऑलवेज सिमेट्रिक अबाउट काय असतात रे? ऑलवेज सिमेट्रिक अबाउट काय असतात? ऑलवेज सिमेट्रिक अबाउट काय असतात? Y axis. ऑलवेज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे कुठला ऑप्शन गेला? कुठला ऑप्शन गेला? Second and fourth. सेकंड आणि आणि फोर्थ D. ऑप्शन गेला. बी आणि डी. बी आणि डी ऑप्शन गेला. राहिला कुठला ऑप्शन? ए आणि सी. ए आणि सी. तर ए आणि सी मध्ये आता पहा, फक्त पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट चेक करण्यासाठी फक्त टी इक्वल टू 0 टाका. टी इक्वल टू 0 टाकलं तर एक्स इक्वल टू काय? 0 0. टी इक्वल टू 0 टाका. वाय इक्वल टू काय ते 1. म्हणजे या ठिकाणी तो पासिंग होत नाही. पुढे टी इक्वल टू पाय टाका. टी इक्वल टू काय टाका? 0 च्या ऑपोजिट पाय. टी इक्वल टू पाय टाका. पाय काय येणार? पाय. सो एक्स ए पाय 0. इथे काय? कॉस पाय -1 म्हणजे हा 0 होतोय. म्हणजे ए पाय 0 म्हणजे हा नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे का? ऑप्शन इज देअर. हॅलो, Yes, sir. येस सर. Yes, sir. पुढे analytic function is also called as Holomorphic. Holomorphic. or another name is Regular. Regular. another name is regular function. Very good. पुढचं सांगा, चला ऑप्शन सांगा. कसं चेक करणार आहे? Option A. कसं चेक करणार हो ऐश्वर्या? वर घेतलेलं तेच एक्झाम्पल. कुठलं घेतलंय? वर झाले. झालंय ना? सॉल्व केलेलं. ऍसिम्प्टोट चेक करणार. बरोबर आहे? हम्म. ऍसिम्प्टोट चेक करणार. ऍसिम्प्टोट येणार त्याला Except. नाही. ऍसिम्प्टोट येत नाही ना? नाही. येते? ऍसिम्प्टोट येत नाहीये. ह्याला काय येतं? टँजंट येते. Tangent. So lowest degree term. Which one is lowest degree term? Is this one. Okay, so x equal to is the tangent. Pude. Okay, so option is there. Pude. Cos theta minus I sin theta. Cos theta minus I sin theta. Cos theta minus I sin theta. Raised to 4. काय? अप्लाय करणार आन्सर काय? Cos of 4 theta minus I times sin 4 theta. So option C is there. फक्त डी मोरस थेरम अप्लाय करताना तुमची टर्म, पहिली टर्म काय नकोय? साइन नकोय. आणि दुसरी टर्म काय नकोय? कॉस नकोय. हे जर नसेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? साइन π/2 म्हणजे cos π/2 मायनस थीटा प्लस I टाइम्स साइन π/2 मायनस थीटा. त्याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. पहिली टर्म ऑलवेज काय पाहिजे? कॉस. आणि दुसरी टर्म काय पाहिजे? साइन. प्लस असो किंवा मायनस असो. यूज द डी मोरस थेरम. लक्षात? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. The following figure represent the curve. So this is nothing but what? 4 म्हणजे 2 डेटा. 2 डेटा कुठल्या याच्यामध्ये? एकाच मध्ये, ते मध्ये बी मध्ये. तरी पण आपण आणखीन एकदा चेक करू. हा कुठला आहे? तो पहिला रूट आलाय, पहिला कर्व आला कुठे? π/4 ला. सो दिस ऑब्वियसली साइन π/2m means sin 2 theta. So B is the option. Straightforward. A function defined. Which of the following is true? Satisfies CR equation? Yes. कारण की इथे काय? Z येते. F of Z is not analytic at Z equal to 0. Z equal to 0 टाकलं तर analytic येत नाहीये. Yes, it is 0 because the value is 0. Yes, good. F dash of 0 does not exist. Where function जर analytic नसेल Z equal to 0 ला म्हणजे derivative में exist नाहीये. B आणि C ऑप्शन सेमच आहे ना? बरोबर आहे का? Yes, sir. Yes, all of sir. the above. all of the above. All of the above. पुढे. The equation of the tangent to the curve. Tangent to the curve काढायचं आहे. Tangent काढण्यासाठी काय करणार? Consider the lowest degree term. So what is the x raised to 4 minus 4a square x square is equal to y square x square minus a square y square. So what is that? Tangent or tangent. Lowest degree term कुठली रे? ही एक आणि I think ही एक. म्हणजे काय? minus 4a square x square is equal to a square y square. कॅन्सल झाला मायनस मायनस राहिला काय? y square is equal to 4x square म्हणजे काय? y equal to plus or minus 2x. y equal to plus or minus 2x. Option is A. लक्षात?
Yes, sir. ओके पुढे द हार्मोनिक फंक्शन ऑब्विसली तुम्हाला मला वाटतं होमवर्कला दिलं तर बरोबर आहे का द हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ ई रेस टू एक्स कॉस वाय काय रे यू काय ई रेस टू एक्स कॉस वाय व्ही काय येणार याचा ऑब्विसली व्ही काय येणार ऑब्विसली e raised to x sin y. याचा एफ ऑफ झेड येतोय ई रेस टू झेड बरोबर आहे का आणि याचा व्ही येणार आहे ई रेस टू एक्स साइन वाय प्लस सी सो ऑप्शन बी इज देअर आलं लक्षात हॅलो Yes, sir. sir. पुढे हे मला वाटतं हा सांगितलंय द अँगल फाय बिटवीन द रेडियस वेक्टर आणि टँजेन्शियल लाईन फक्त मी थिअरी मध्ये लिहून दिलं बरोबर आहे का हॅलो Yes, sir. डीटा बाय डी डीटा बाय Option C, sir. ऑप्शन बी ना C. डेरिवेटिव घ्या वी गॉट द आन्सर डेरिवेटिव घ्या सो पुढे u is equal to x square u is equal to x square minus y square the conjugate of harmonic function is आता u दिलाय x square minus y square एकदम सिंपल काढायचं पहा कसं काढायचं सांगतो मला मी हा याचा ux घ्या ux काय आहे 2x याचा uy काय रे 2y -2y. हा -2y ओके याचा f dash of z काय CR इक्वेशन सॅटिस्फाय करा त्याचं कम्पेअर टू CR इक्वेशन काय रे v काढायचं f dash of z पहा f dash of z इक्वल टू काय ux प्लस i टाइम्स vy बरोबर आहे कम्पेअर टू CR इक्वेशन uz इक्वल टू व्हॉट vx uy प्लस i टाइम्स vy बरोबर आता हे कशामध्ये लिहायचं आपल्याला v मध्ये लिहायचं uy इक्वल टू CR इक्वेशन काय रे CR इक्वेशन ux इक्वल टू काय रे Vy vy and uy इक्वल टू काय minus -vs. vx मग ux as it is ux म्हणजेच काय ux इक्वल टू काय रे vx आणि uy इक्वल टू काय -vx सो ऑलरेडी हा मायनस आहे म्हणजे हा काय होणार vx येणार आहे सो इथे व्हॅल्यू पुट करा so इथे व्हॅल्यू काय येणार आहे 2x आणि इथे vx काय येणार आहे that is vx is -2y 2y. okay just integrate what you get the integration x square minus y square so we got the answer x square minus y square so sorry y square minus x square simplify केलं किंवा जर स्ट्रेट फॉरवर्ड जात नसेल तर आपण कसं सॉल्व्ह करणार आपलं रेग्युलर मेथड काय सांगते f dash of z घ्या ux plus i times vx त्याचे f dash of z आपल्याला काय माहिती आहे ux माहिती आहे 2x आणि uy माहिती आहे -2y त्याचे f dash of z काढा बाय CR इक्वेशन ux माहिती आहे ऍज इट इज पुट करा vx माहिती नाहीये vx जागेवर काय टाका vx uy इक्वल टू -vx so vx इक्वल टू -uy so just we have put the value what you get the answer ux इक्वल टू काय रे ux काय 2x आहे minus plus I times 2y okay so you got that x square by 2 plus I times y square by 2 so we just put that x equal to 2 so f dash of z equal to what z square by 2 just integrate we got the answer what is the integration z cube by 6 बरोबर ना हॅलो अरे बरोबर आहे का z equal to काय टाका x plus iy and simplify we got the answer आलं लक्षात हॅलो yes Yes, sir. म्हणजे शॉर्टकट पण आहे बरं का शॉर्टकट पण आहे एक मिनिट मी शॉर्टकट सांगतो तुम्हाला डायरेक्टली आय थिंक y square minus x square is the answer ओके पुढे r equal to a sin theta sin असेल तर काय it is symmetric about the theta equal to pi by 2 and whether passing through origin or not so C D is the option ना पुढे
function f of z equal to e raised to z is analytic everywhere. Is analytic everywhere. पुढं, the region of presence for the curve represented by the equation. Yes. Yes. Anybody can you explain this concept? आधी आता थोडासा कर्व काढावा लागेल ना आपल्याला. हा कुठला इक्वेशन झालं रे? हे कुठलं इक्वेशन झालं? Which is the equation? Parametric equation. Yes. So how we find the parametric equation? Yes. चला पटकन. काय काढू शकता तुम्ही याचं? काय काढू शकता तुम्ही याचं? काय काढू शकता तुम्ही याचं? हॅलो, अरे काय काढू शकता तुम्ही याचं? बोला मित्रांनो. बर चला मीच बोलतो. सो या ठिकाणी x इक्वल टू टी स्क्वेअर आहे आणि y इक्वल टू टी मायनस टी क्यूब बाय 3. सिमेट्रिक आहे का रे? हे फंक्शन E1 आहे, x E1 आहे. हे फंक्शन t मायनस टी, हे फंक्शन ऑड आहे. पहिलं फंक्शन E1 आणि दुसरं फंक्शन ऑड. कुठलं असतं रे? पहिलं फंक्शन E1 आणि दुसरं फंक्शन ऑड. Yes, it is symmetry about X axis. x-axis. axis. Symmetry about x axis झाला. पर पुढे x axis ला सिमेट्री. त्यानंतर x axis ला सिमेट्री म्हणजे y चा काही संबंध येत नाहीये. ओके, म्हणजे ऑब्विसली ऑप्शन कुठला असणार आहे? हॅलो, A or B. ए और B. ओके, ए और बी. बरोबर आहे. ए और बी असणार आहे. मग आता ए आणि बी मधलं ग्रेटर दॅन 0 की लेस दॅन 0 चेक करायचं. मग त्यामध्ये काय करू आपण? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन चेक करूया. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसं चेक करणार? परत या ठिकाणी काय? येस, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. येस, हॅलो, अरे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय चेक करणार? टेबल काढा. x y t पहिल्यांदा 0 घ्या, नंतर पाय बाय 2 घ्या, पाय घ्या, पुन्हा येणार आहे. एक मिनिट. पाहतो. हॅलो, एक काम करूया आपण याला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करूया आपण. बेटर वे, कारण पॅरामेट्रिक काढणं पुढे परत प्रॉब्लेम होतोय. तर इथं काय? y इक्वल टू टी मायनस टी क्यूब बाय 3. या टी ची व्हॅल्यू काढा. टी ची व्हॅल्यू ती स्क्वेअर रूट ऑफ एक्स किंवा टी स्क्वेअर ची व्हॅल्यू एक्स याच्यामध्ये पुट करा. सो y इक्वल टू टी मायनस टी इंटू किंवा टी याचा असेच आहे. पहा, टी कॉमन काढल्यावर काय तर आहे? टी 1 मायनस टी स्क्वेअर बाय 3. y इक्वल टू टी, टी ची व्हॅल्यू काय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स. इथे काय? 1 मायनस टी स्क्वेअर काय? एक्स बाय 3. So this is nothing but y square equal to x square 1 minus x by 3 bracket square किंवा y square equal to 9 म्हणजे काय? x square into 3 minus x bracket square. हे इक्वेशन झालं. बरोबर आहे का? मग हे इक्वेशन आपल्याला कार्टेशियन इक्वेशन इझिली झालंय. कार्टेशियन इक्वेशन सिमेट्री चेक करण्यासाठी सिमेट्री आहे अबाउट एक्स ऍक्सिस, नो प्रॉब्लेम. हा कर्व असा काहीतरी येणार आहे. पहा, हा कर्व असा येणार आहे. सांगतो कसा ते. सो वाय स्क्वेअर, सो वाय इक्वल टू 0 टाका. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. वाय इक्वल टू 0 टाका एक्स ऍक्सिसला, कारण की एक्स ऍक्सिस
वायचं इंटरसेक्शन काढून उपयोग नाही, एक्सचं इंटरसेक्शन काढलं लागेल. वाय इक्वल टू 0 टाका, मग काय भेटेल? एक्स इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 3. बरोबर ना? म्हणजे हा इंटरसेक्ट कुठं करतोय? पॉइंटला 30 पॉइंटला, 30 पॉइंटला. म्हणजे ऑब्व्हियसली हा काय झाला? एक्स ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0. एक्स लेस दॅन 0. पण एक्स लेस दॅन 0 साठी हा कर्व प्रेझेंटच नाही. एक्स ग्रेटर दॅन 0 आणि एक्स ग्रेटर दॅन 3. पण एक्स ग्रेटर दॅन 3 हे ऑप्शन आहे का त्याच्यामध्ये? ते ऑप्शन नाहीये. म्हणजे काय? एक्स ग्रेटर दॅन 3. म्हणजे हा कर्व असा येणार आहे पहा. ओके, सो एक्स ग्रेटर दॅन 0. सो मोस्ट करेक्ट ऑप्शन इज एक्स ग्रेटर दॅन 0. आलं लक्षात? शुभम, शुभम कांबळे, हॅलो, अरे अलग लक्षात? Yes, sir. कृष्णा कळालं का? कृष्णा येस सर. कळालं ना? आलं लक्षात? हो सर. थोडं कॉम्प्लिकेटेड झालंय जरा एक्झाम्पल, असून द्या. पण जर नॉर्मली जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर काय करायचं माहिती का? नॉर्मल सॉल्व्ह होत नसेल तर काय करायचं? ते याचं कन्व्हर्जन, याचं एक करायचा प्रयत्न करायचा, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आणि त्याच्यामध्ये वाय आणि एक्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जर असं नाही सुटलं तसं सॉल्व्ह करा कार्टेशियन कर्व नुसार. ओके, दॅट इज अ बेटर वन. पुढे सर एक्स वाय ची म्हणजे टी ची व्हॅल्यू पुट करून एक्स वाय ची पॉईंट काढली तर पण टी ची व्हॅल्यू पुट करून एक्स वाय ची व्हॅल्यू कसं काढणार रे? ते पाय मध्ये येणार ना, पाय मध्ये येणार ना. आलं लक्षात? हॅलो, पाय पाय स्क्वेअर आपण म्हणू शकत नाही ना ती व्हॅल्यू, दिस द व्हॅल्यू इज. बरोबर आहे का? येस थोडस अवघड जातं ना. आपण त्यानुसारच चाललो होतो, पण पॅरामीटरिंग थोडंसं अवघड पडत होतं म्हणून आपण इकडे आलो. आलं लक्षात? येस सर. पुढे, द ओनली फंक्शन अमंग द फॉलोइंग दॅट इज अनालिटिक इज. त्यातलं कुठलं फंक्शन आहे ते फक्त अनालिटिक आहे? ऑप्शन डी. एफ ऑफ झेड इक्वल टू हे झेड कॉन्जुगेट आहे. एफ ऑफ इक्वल टू झेड कॉन्जुगेट हे अनालिटिक असतं का? नाही. एफ ऑफ झेड इक्वल टू इमॅजिनरी पार्ट अनालिटिक आहे का? नाही. एफ ऑफ झेड इक्वल टू रिअल पार्ट, पण रिअल पार्ट मध्ये काय करत नाही? शेअर इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. तो पण आपण एफ ऑफ झेड इक्वल टू एक्स म्हटलंय. शेअर इक्वेशन सॅटिस्फाय होतील का रे? ux इक्वल टू vy होईल का रे? नाही होणार ना. हा u झाला आणि हा v झाला. बरोबर आहे का? हॅलो, सर. इमॅजिनरी पार्ट मध्ये सेम 0 प्लस आय वाय शेअर इक्वेशन सॅटिस्फाय करणार नाहीये. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह निघेल, फर्स्ट नेसेसरी कंडिशन होईल पण सफिशियंट कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. त्याच्यामुळे हे पहिले दोन करेक्ट नाहीयेत. राहिला कुठला? एफ ऑफ झेड इक्वल टू साइन झेड. सो साइन झेड इज ऑलवेज अनालिटिक. लक्षात? येस सर. येस सर. The number of loop in polynomial discretes is x cube plus y cube is equal to 3xy. R किती लूप असतात रे? 1. 1. Okay, so option B is there. पुढे, which of the following function f of z of the complex variable z is not analytic at all the point of the complex plane? Then f of z equal to z square e raised to z sin z log z. Which of the Option D. following f of z complex variable z is not analytic all point? z equal to all point ला analytic आहे का? हे all point ला analytic आहे का? Yes. हे all point ला analytic आहे का? Yes. हे all point ला analytic आहे का? Yes. हे log z all point ला analytic आहे का? नाही. कुठल्या point ला नाहीये? 0. z equal to 0 टाकला तर infinite. It is not defined ना? Yes. So option is D is the option. आला Yes, लक्षात? sir. Hello. येस सर. पुढे, पुढे, द नंबर ऑफ असिम्प्टोट ऑफ द इक्वेशन. याला एकच असिम्प्टोट येतोय का दोन येतोय का तीन येतोय चेक करा. नो असिम्प्टोट. व्हॉट द असिम्प्टोट? सो 1 asymptote. 1. x axis coefficient of highest degree term in x, x cube आहे. x cube equal to 1, not equal to 0. No asymptote for parallel to x axis. So parallel to y axis coefficient of higher degree term in y. So x minus a equal to 0. So x equal to a. So number of asymptote is 1. So option A is there. लक्षात? Hello. Yes sir. पुढे, f of z equal to u of xy plus I times v of xy, u equal to 5x plus 2xy. v काढा, सेम काढा. u कसा काढायचा? ux plus v uy सेम जे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काढा. आय थिंक ऑप्शन इज डी येत असेल. आय थिंक ऑप्शन डी. आय थिंक सिम्प्लिफाय केल्यानंतर. पुढे, हे तर सिंपल सांगत नाही. आर इक्वल टू ए कॉस थिटा ऑप्शन इज ए. पुढे, u of xy plus I times v of xy is an analytic function of the complex variable z equal to x plus iy. If v equal to xy, then
ऑप्शन सी किंवा डी पैकी येत असेल, सी किंवा डी पैकी आहे. कारण की इथे एक्स प्लस आय वाय एक्स इंटू ए वाय ना. ऑप्शन डी. डी. ऑप्शन डी सी किंवा डी पैकी येत असेल, कारण एक्स इंटू डी वाय एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह व्ही एक्स येतोय एक्स वाय आणि व्ही वाय येतोय एक्स. कारण की एक्स स्क्वेअर बाय 2 वाय स्क्वेअर बाय 2 येते. म्हणजे ऑप्शन इज आय थिंक डी इज द ऑप्शन. ओके यस. हा कर मायनस पाय टू पाय आहे. मायनस पाय टू पाय कर इज पासिंग थ्रू ओरिजिन. टी इक्वल टू 0 टाकला, टी इक्वल टू 0 ऑप्शन येते गेला, बरोबर आहे ना. कॉस 0 येते, कॉस 0 1 येतो, सॉरी 1 1. सो 0 0 म्हणजे ऑप्शन ए इज देअर. ऑप्शन ए, कारण की कर पासिंग थ्रू ओरिजिन. कसं चेक करते सांगतो तुम्हाला. या ठिकाणी टी इक्वल टू 0, कारण हा कर पासिंग थ्रू ओरिजिन आहे. हा ओरिजिन आहे, हा मायनस पाय आणि हा प्लस पाय. त्याचा फॉरगेट करा. या ठिकाणी टी इक्वल टू 0 टाका. टी इक्वल टू 0 टाकलं इथं काय येणार आहे, टी 0 0 एक्स 0 वाय 0. टी इक्वल टू 0 टाका, 0 0 0 0. हे पण 0 0च आहे रे. टी इक्वल टू 0 टाका, 0 हा नाही 0, हा 0 2. टी इक्वल टू 0 टाका, हा 0 2. ओके, हे दोन ऑप्शन ते गेले. त्या दोन्ही पैकी चेक करायचं. दोन्ही पैकी चेक करण्यासाठी परत काय टाका, टी इक्वल टू पाय टाका. टी इक्वल टू पाय टाकला, पाय टाकला. चला एक्स इक्वल टू ए टाइम्स पाय मायनस साइन पाय. आणि इथे एक्स इक्वल टू सॉरी वाय इक्वल टू ए टाइम्स 1 minus cos pi. So what is the cos pi? Sorry, what is the sin pi? Sin 0 0, sin pi 0. म्हणजे आन्सर काय आला, ए पाय. एक्स इक्वल टू ए पाय, बरोबर आहे. आणि हे काय cos pi. cos pi किती रे, cos pi -1 ना. मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस. So we got that y equal to a times 2a. 2a. हा पॉइंट 2a, sorry, a pi 2a. Okay, yes. So option B is there. Option B is there. C. A plus a pi, no? So what is a pi? नाही येत आहे ना सर. So option A is there. Okay, yes, yes. Option A is there. पुढे फॉर द पोलर कोचे इक्वेशन सांगत नाही, पोलर फॉर्म आहे. कन्वर्टेड फॉर्म असेल तर ठीक, नसेल तरी ठीक. कन्वर्टेड फॉर्म आहे हा. सो विच वन इज द पोलर फॉर्म, इज बी इज द ऑप्शन. पुढे हे सांगत नाही, ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आय थिंक ऑप्शन इज 5/4 येत असेल. टू डेटा ना. कॉस 0 कधी असतो, 0ला 0 0 0 पाय 0 पाय 2 pi. Okay, so option D is there. Okay, so these are the question. Any problem? Rest of आणखी काय problem आहेत का? Yes. Hello. नो सर. Okay, just release the score. Just we release the score. Just wait. Let's all of you get the mail. Okay. कोणाला भेटला नसेल त्यांनी सारखं मेल आयडी चुकीच टाकलाय. जस्ट वेट. काय प्रॉब्लेम असेल कोणाला ते विचारा.
परत कनेक्ट व्हा, परत कनेक्ट व्हा. परत कनेक्ट व्हा प्रत्येकाने. परत कनेक्ट व्हा.